झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। कोणताही सण असो वा उत्सव, 12ही महिने 24 तास ड्युटीवर असलेल्या पोलीस बाबूंना समजून कोण घेणार? आपण शांत झोपलेलो असतो तेव्हा हेच पोलीस बाबू आपले रक्षण करतात। तरीही झालेल्या प्रत्येक घटनेत पोलीस काय करत होते असा सवाल उपस्थित केला जातो। मग पोलीस चांगले काम करतच नाही का? बऱ्याचदा ते अवघड आणि क्लिष्ट घटनांचा तपास लावतात, तर बऱ्याचदा तपासात आपले कौशल्य पणाला लावतात। म्हणूनच त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेणारा अभिनव उपक्रम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून राबवला जातोय। टॉप कॉप ऑफ द मंथ म्हणजेच जो चांगला काम करेल त्याचे होणार कौतुक। ही योजना फक्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठीच आहे। त्या पोलीस ठाण्याअंतर्गत चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे दर महिन्याच्या 5 तारखेला उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कळवली जाईल। त्यातून ते एक नाव निवडतील, त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येईल। त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला अशा कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक चहाला बोलवतील। अर्थात चहा हा एक बहाणा असेल, पण अशा निमित्ताने त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली जाईल। असे उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फोटो आणि त्यांनी केलेले काम नवीन वेबसाईटवर अपलोड केले जाईल। योजनेचे प्रारंभी रोहन वाघ, प्रशांत पवार, गजेंद्र पावरा, मधुकर पाटील, किरण भदाने, मनीष सोनगिरे, राणी दामोदर, रवी किरण राठोड, नितीन पाटील, स्वप्नील सोनवणे, सोमा ठाकरे, सागर ठाकूर, योगेश पारधी, सौरभ बागुल, दीपक मोहिते, शांतीलाल पाटील, संदीप पावरा, प्रशांत ठाकूर यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। पोलीस अधीक्षक धिवरे यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे पोलीस दलात समाधानाचे वातावरण आहे। कोणीतरी आमची दखल घेत आहे अशी भावना त्यांच्यातून उमटत आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।